नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते 13 तारखेपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत जे आहेत ते आयोजित करण्यात आलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण आज लिपिक या पदासाठी जी जी प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक या पदासाठी एकूण 90 मार्काची जे विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षा होणार आहेत, ज्यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता या विषयावर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे ते प्रश्नपत्रिका बनणार आहेत. तर बघा, यामध्ये आज आपण सर्वप्रथम 45 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले सामान्य ज्ञान, बँकिंग व सहकार या संबंधित जे प्रश्न आहेत 45 प्रश्न ते आपण बघणार आहोत. आणि इतर जे 45 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो ते पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये आपले मराठी, इंग्रजी व गणित व बुद्धिमत्ता या विषयावर जे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जो आपल्याला जे आहेत ते माहिती मिळून जाईल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त आपण 45 प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे. बघा, बेसल 3च्या शिफारशींचा भारतातील अंमलबजावणी ही पूर्णतः रोजीपर्यंत करण्यात आली. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसल 3च्या ज्या शिफारशी आहेत त्या भारतामध्ये त्या बेसल 3च्या शिफारशीची संपूर्ण जी अंमलबजावणी आहे ती कोणत्या वर्षीपर्यंत करण्यात आलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं जे बरोबर उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. 31 मार्च 2019 या सालापर्यंत जे आहेत ते बेसल 3च्या शिफारशी जे आहेत ते भारतामध्ये संपूर्ण तऱ्हेनं अंमलबजावणी जी आहेत त्याची करण्यात आलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसल 3च्या शिफारशी आहेत ह्या 31 मार्च 2019पर्यंत जे आहेत ते भारतामध्ये जे आहेत संपूर्ण तऱ्हेने जे आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहेत. तर बघा, ह्या बेसल काय आहेत तर याची माहिती घेऊयात आपण विद्यार्थी मित्रांनो. तर बेसल बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसल काय आहेत तर बँकेच्या संबंधात बेसेल म्हणजे काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो. बँकेमध्ये जे काही व्यवहार होत असतात विद्यार्थी मित्रांनो, ते व्यवहार जोखमीचे व्यवहार असल्यामुळे तर त्या जोखमीपासून संरक्षण होण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो बँकांचं संरक्षण करण्यासाठी 1988 या साली विद्यार्थी मित्रांनो स्वित्झर्लंडमधील जे विद्यार्थी मित्रांनो बेसल नावाच्या जे गावी आहे, बेसल नावाच्या गावी एक कमिटी स्थापित करण्यात आली होती आणि त्या कमिटीनं काही शिफारशी केल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या की बँकांच्या जे काही जोखमीपासून जे काही संरक्षण होण्यासाठी काही निकष जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ठरवले होते बँकांना लागू करण्यासाठी. तर ते निकष म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ते बेसल आहेत. बेसल 3च्या ज्या म्हणजे बेसलच्या ज्या शिफारशी आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम जे बेसलच्या जे काही शिफारशी आहेत ह्या 1988 साली बघा विद्यार्थी मित्रांनो 1988 साली जे आहेत सर्वप्रथम जगामध्ये बेसलच्या शिफारशी जे आहेत ते लागू करण्यात आल्या होत्या. तेव्हा बेसल 1 हे जे विद्यार्थी मित्रांनो त्या शिफारशीचं नाव होतं. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो बेसल 1च्या नंतर बेसल 2च्या शिफारशी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या 2008 या वर्षी जे आहेत 2004 या साली जे आहे ते बेसल 2च्या शिफारशी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते लागू करण्यात आले होत्या संपूर्ण जगामध्ये. आणि भारतामध्ये जे आहेत बेसल 2च्या शिफारशी या 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या होत्या. त्याचप्रकारे नंतर बेसल 3च्या ज्या शिफारशी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या शिफारशी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो 2008 या वर्षापासून जे आहेत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जगामध्ये लागू करण्यात आलेल्या होत्या. तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते बेसल आहेत आणि बेसलच्या काही त्या शिफारशी आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, क्षेत्रीय ग्रामीण बँकेचा कर्ज वसुलीचा जो दर आहे तो किती टक्के आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या आपल्या RRB ज्या बँका असतात, रिजनल रूरल बँक, तर ह्या RRB बँकेचा जो कर्ज वसुलीचा जो दर असतो तो किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल, 50%. त्यानंतर बघा, काही कर्ज परतीसाठी रिकामी जागा आठवड्याची पूर्वसूचना द्यावी लागते. बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्ज परतीसाठी म्हणजे कर्जाची वसुली जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला रिकामी जागा आठवड्याची पूर्वसूचना द्यावी लागते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल, 1 आठवडा, कमीत कमी 1 आठवड्याची पूर्वसूचना जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो द्यावी लागते. आपल्याला कोणतीही जरी कारवाई करायची असेल तर कमीत कमी 1 हप्त्याची पूर्वसूचना ज्या विद्यार्थी मित्रांनो ती द्यावी लागते कर्ज वसुलीच्या दरम्यान किंवा कर्जाची परतफेड करायच्या वेळेस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, हा मागणी व पुरवठ्याच्या संतुलनातून निर्धारित होणारा बाजारपेठ विपणन दर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा म्हणजे खाली 4 जे विद्यार्थी मित्रांनो दर दिलेले आहेत या दरांपैकी एक असा दर आहे जो की मागणी व पुरवठ्याच्या संतुलनातून निर्धारित होतो, जो की बाजारपेठेत त्याला आपण विपणन दर असं म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते तरलता विनिमय दर आहे, जो की बाजारामध्ये असणारी जे काही डिमांड असते आपली विद्यार्थी मित्रांनो, ती डिमांड आणि जे काही सप्लाय असते म्हणजेच मागणी आणि पुरवठा यांचं जे संतुलनातून जे विद्यार्थी मित्रांनो जे दर तयार होतो त्याला आपण तरलता विनिमय दर म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहेत. गृहीतकाच्या मर्यादेवरील अपेक्षित पर्याय हा चलन अतिवृद्धीचा लेखांक आहे. बघा, गृहीतकाच्या मर्यादेवरील अपेक्षित पर्याय हा चलन अतिवृद्धी लेखांक आहे. तर बघा याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक 1, ऐतिहासिक परिव्यय संकल्पना जे आहेत हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही चलन अतिवृद्धीचा जो आहे तो लेखांक असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, हे पूर्वनिश्चित कालावधीतील विशिष्ट शोधन प्रवाहाच्या विनिमयाचे साधन आहे. रिकामी जागा हे पूर्वनिश्चित कालावधीतील विशिष्ट शोधन प्रवाहाच्या विनिमयाचे साधन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल आपलं ऑप्शन क्रमांक 1 असेल, वित्तीय साधनांची अदलाबदल जी आहेत हेच पूर्वनिश्चित कालावधीतील विशिष्ट शोधन प्रवाहाच्या विनिमयाचे हे साधन असते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7, प्रत्यक्ष पुरवठा कार्यामध्ये कशाचा अंतर्भाव असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष पुरवठा कार्यांमध्ये कशाचा अंतर्भाव असतो? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहे. एक आहेत खरेदी, जुळवणी व विक्री, ऑप्शन नंबर 2 वाहतूक साठवणूक, ऑप्शन नंबर 3 प्रमाणीकरण प्रतवारी वेस्टर्न चिन्हांकन, त्यानंतर ऑप्शन नंबर 4 वाहतूक प्रतवारी आणि साठवणूक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल, वाहतूक व साठवणूक हे प्रत्यक्ष पुरवठा कार्यामध्ये जे आहेत याचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो अंतर्भाव असतो, म्हणजे याचा समावेश असतो, ज्यामध्ये वाहतूक आणि साठवणूक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, बिगर बँकिंग संस्थांच्या मालकीच्या व चालवल्या जाणाऱ्या ATMला काय म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलं आहे की बिगर बँकिंग संस्थांची मालकी म्हणजे ज्या नॉन बँकिंग संस्था आहे त्यांची मालकी आणि त्यांच्याचद्वारे चालवलं जाणारे जे ATM असते त्या ATMला काय म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल, व्हाईट लेबल ATM. तर व्हाईट लेबल ATMला विद्यार्थी मित्रांनो बिगर बँकिंग संस्थांच्या मालकीद्वारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते चालवले जातात आणि त्याची मालकी जी आहेत ते सुद्धा बिगर बँकिंग संस्थांची असते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ब्राऊन लेबल ATM म्हणजे काय? तर ज्या ATMचं व्यवस्थापन हे थर्ड पार्टी थ्रू केले जाते, म्हणजे बघा ज्या ATMचं व्यवस्थापन हे तृतीय पक्षाकडून केले जाते आणि परंतु त्यामधील जे काही रोख जे असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पैशाचं जे व्यवस्थापन असते ते बँकेद्वारे केले जात असेल तर त्या प्रकारच्या ATMला आपण ब्राऊन लेबल ATM म्हणतो. म्हणजेच बघा ATMचं जे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापन जे असते त्याच्या मशीनचं किंवा त्याच्या मशीनच्या दुरुस्तीचं जे ATM जे काम असते
ते एक कंपनी करते, एक थर्ड पार्टी कंपनी, आणि त्यातील जे काही पैशाचं जे व्यवस्थापन असते ते विद्यार्थी मित्रांनो ती बँक करत असेल तर त्याला आपण ब्राउन लेबल ATM म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहेत, खुल्या बाजारातील व्यवहार कोणाद्वारे नियंत्रित केले जाते. बघा, खुल्या बाजारातील जे व्यवहार असते बघा ते कोणाद्वारे जे विद्यार्थी मित्रांनो नियंत्रित केले जाते. तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या भारतामध्ये जे काही ओपन मार्केट जे काही हे असते, ओपन मार्केट जे असते त्याचे जे काही व्यवहार असते विद्यार्थी मित्रांनो ते व्यवहार जे आहेत ते नियंत्रित करते. म्हणजेच खुल्या बाजारातील जे काही व्यवहार असते ते RBI द्वारे नियंत्रित केले जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, पेमेंट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या RTGS नंबर जो असतो विद्यार्थी मित्रांनो तो किती आकड्याचा असतो. बघा, पेमेंटसाठी आपण जे RTGS पद्धत वापरतो त्या RTGS मधील जो काही ID येतो विद्यार्थी मित्रांनो रेफरन्स ID, तो रेफरन्स ID जो आहे तो किती आकड्याचा असतो. तर बघा त्याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 2 22. तर 22 आकड्याचा असतो RTGS नंबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो RTGS जे आहेत या RTGSची जी काही मिनिमम ट्रान्झॅक्शनची जे काही लिमिट आहे ती किती आहे. तर बघा 2 लाख रुपये जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो हे मिनिमम ट्रान्झॅक्शनची जे त्याची RTGSची लिमिट असते. अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारला जातो. आणि RTGS काय आहेत तर बघा RTGS जे आहेत याचं जे काही पूर्ण रूप म्हणजेच लॉंग फॉर्म काय तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. तर बघा विद्यार्थी मित्रांनो वरील जे 10 प्रश्न होते आपले ते प्रश्न जे आहेत आपले बँकिंगच्या संबंधित प्रश्न होते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 आहेत, राज्यपालाच्या नेमणुकीसाठी भारताने रिकामी जागा या घटनेचे अनुकरण केले. बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपला राज्यशास्त्राचा प्रश्न आहे की राज्यपालाच्या नेमणुकीसाठी भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेचे जे आहे ते अनुसरण केले. तर बघा आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल अमेरिकेचे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहेत, एखाद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेली विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा कोणाला असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 3 आहेत संसद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, राज्यपालांना खालीलपैकी कोणते अधिकार नाहीत. बघा विद्यार्थी मित्रांनो ते 4 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. यापैकी एक अधिकार जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो राज्यपालांना नसतो आणि इतर जे अधिकार आहेत ते इतर 3 अधिकार आहेत. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर कोणतं असेल तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल राजनैतिक अधिकार. ज्या विद्यार्थी मित्रांनो ते राज्यपालांना नसतात. तर इतर जे अधिकार आहेत जसे की आर्थिक अधिकार, कायदेविषयक अधिकार व कार्यकारी अधिकार ते असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, कोणत्या पंतप्रधानांच्या अंतर्गत मंत्रिमंडळात त्यांच्या कार्यकाळात विशेष ताकद निर्माण झाली. बघा कोणत्या पंतप्रधानांच्या अंतर्गत मंत्रिमंडळात म्हणजेच यापैकी जे 4 जे काही मंत्री आहेत प्रधानमंत्री आहे या प्रधानमंत्र्याच्या कोणत्याही एका मंत्रिमंडळात जे आहे ते अंतर्गत मंत्रिमंडळात जे आहे ते विशेष ताकद निर्माण झालेली होती. तर बघा त्याचं उत्तर काय असेल तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल इंदिरा गांधी यांच्या जे काही कार्यकाळामध्ये जे आहेत अंतर्गत मंत्रिमंडळामध्ये विशेष ताकद निर्माण झाली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही कमी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल परभणी जिल्ह्याची जी लोकसंख्या विद्यार्थी मित्रांनो यापैकी सर्वात कमी लोकसंख्या होती महाराष्ट्रातली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही 20 लाखापेक्षा जास्त आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी बघा परभणी, यवतमाळ, अकोला आणि वर्धा
यापैकी बघा आपलं याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल, यवतमाळ. तर यवतमाळ जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ती 2011 प्रमाणे 20 लाखापेक्षा जास्त होती. तर इतर जे 3 जिल्हे आहेत तिची लोकसंख्या ही विद्यार्थी मित्रांनो 20 लाखापेक्षा कमी होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहेत. अरबी समुद्रामध्ये बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये जो की बॉम्बे हाय हा जो काही खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा उत्खनन प्रकल्प जो आहे तो आपलं ऑप्शन क्रमांक 4 3 फेब्रुवारी 1974 या वर्षी जे आहे ते बॉम्बे हायमध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायूचा उत्खनन प्रकल्प जो आहे तो सर्वप्रथम सुरू झालेला होता. म्हणून आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, भारताची स्थलीय सीमा हे एकूण किती देशांना लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? तर बघा आपले याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. एकूण 7 देशांना ज्या विद्यार्थी मित्रांनो ही भारताची स्थलीय सीमा जी आहे ती लागलेली आहे. तर बघा भारताची स्थलीय व भारताची जलीय सीमा या दोन्ही प्रकारची जी की एकूण ही जी सीमा आहे विद्यार्थी मित्रांनो ही एकूण किती देशांना लाभलेली आहे? तर ती एकूण 9 देशांना लाभलेली आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न भारताची स्थलीय सीमा विचारली तर त्याचं उत्तर 7 असेल. जर तुम्हाला भारताची जलीय सीमा विचारली तर त्याचं उत्तर फक्त 2 असेल. तर भारताची 2 देशाला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जलीय सीमा लागलेली आहेत. एक म्हणजे श्रीलंका विद्यार्थी मित्रांनो ज्याला भारताची जलीय सीमा लागलेली आहेत आणि दुसरा आहेत मालदीव हा देश. तर 2 देशाला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जलीय सीमा लागलेली आहेत. आणि स्थलीय व जलीय असे एकूण किती देशांना जर प्रश्न विचारला की एकूण किती देशांना भारताची सीमा लाभलेली आहे तर त्याचं उत्तर हे 9 असेल. ऑप्शनमध्ये जरी 7 दिलेलं असेल तरीसुद्धा 9 लिहायचं. जर तिथं त्यांनी स्थलीयच्या ऐवजी फक्त आणि फक्त भारताची सीमा हे एकूण किती देशांना लागलेली आहे तर तेव्हा 9 उत्तर असेल आपलंवालं. आणि तिथे जर उल्लेख असेल की स्थलीय तर मग तेव्हा उत्तर असेल 7. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 बघा विद्यार्थी मित्रांनो काय तर 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार हे कोणास जाहीर झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपला चालू घडामोडी या विषयावर आहेत. तर बघा 2025चा जो काही शांततेचा नोबेल हा कोणास जाहीर झाला आहे? तर बघा येथे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 मारिया कोरिना मचांडो यांना जे आहेत विद्यार्थी मित्रांनो 2025चा जो आहे तो शांततेचा नोबेल जो पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 2025ची एशियन डेव्हलपमेंट बँकेची 58वी जी बैठक आहे विद्यार्थी मित्रांनो ती कुठे आयोजित झाली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 2025ची एशियन डेव्हलपमेंट बँकेची जी 58वी जी बैठक आहे विद्यार्थी मित्रांनो ती कुठे आयोजित झाली? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल, मिलान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मिलान जे देश आहे मिलान जे ठिकाण आहेत मिलान या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 2025ची जे की एशियन डेव्हलपमेंट बँकेची 58वी बैठक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आयोजित झालेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मिलान हे कोणत्या देशातील शहर आहे? तर बघा मिलान हे जे विद्यार्थी मित्रांनो कोर्टिना नावाच्या देशातील जे आहेत हे शहर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर एशियन डेव्हलपमेंट बँकेची जी की 2025ची बैठक आहे जी विद्यार्थी मित्रांनो मिलान येथे आयोजित झाली. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एशियन डेव्हलपमेंट बँके जे आहे विद्यार्थी मित्रांनो या बँकेची जी स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ती स्थापना 1966 या वर्षी झाली आहे. हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर बघा एशियन डेव्हलपमेंट बँकेची जे काही हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो ते कोठे आहे? तर ते हेडक्वार्टर हे मनिला जे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो फिलिपिन्समधील जे मनिला जे शहर आहे त्या मनिला शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो एशियन डेव्हलपमेंट बँकेचे हेडक्वार्टर आहे. आणि याची स्थापना ही 1966 या वर्षी झालेली होती. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्टचे आयोजन हे कोठे झाले आहे? बघा पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्टचं आयोजन हे कोठे झालेलं आहे? तर बघा आपलं याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल, श्रीनगर. तर श्रीनगर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो श्रीनगर येथे भारतातील पहिल्या वॉटर स्पोर्ट्सचं जे आहे ते आयोजन झालेलं आहे.
त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीच पहिल्यांदा खेलो इंडिया बीच गेमचं जे विद्यार्थी मित्रांनो ते आयोजन झालेलं होतं. तर ते खेलो इंडिया बीच गेमचं जे आयोजन आहे विद्यार्थी मित्रांनो ते गोवा या ठिकाणी झालेलं होतं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या बँकेने ऑक्टोबर 2025मध्ये माय बिझनेस QR लॉन्च केले? बघा प्रश्न पुन्हा एकदा एका विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या बँकेने ऑक्टोबर 2025मध्ये माय बिझनेस QR लॉन्च केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते बघा 4 ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आहे ICICI बँक, ऑप्शन नंबर 2 ॲक्सिस बँक, ऑप्शन नंबर 3 IDBI बँक आणि ऑप्शन नंबर 4 HDFC बँक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 आहेत. HDFC बँकेने जे आहे ते माय बिझनेस QR हे लॉन्च केले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 आहे विद्यार्थी मित्रांनो, जैविक पेशीचा अभ्यास हे कोणत्या शास्त्रात केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला विज्ञान या विषयावरील आहे. तर बघा जैविक पेशीचा अभ्यास हा कोणत्या शास्त्रात केला जातो? तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल, सायटोलॉजी. तर सायटोलॉजी जे आहे ते पेशीचा जो अभ्यास आहे तो विद्यार्थी मित्रांनो केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, पिन्ना हा कशाचा सर्वात बाहेरचा भाग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पिन्ना हा कशाचा सर्वात बाहेरचा भाग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनी ते ऑप्शन दिले आहेत, नाक, कान, डोळे व त्वचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपले शरीराचे जे काही ते अवयव आहेत, या शरीराच्या अवयवापैकी पिन्ना हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो हो कशाचा भाग आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल आपलं ऑप्शन क्रमांक 2 आहेत, कान. कानाचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, पिन्ना हा जो भाग आहे हा कानाचा भाग आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 कान असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25, पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजनचे जे अणुवस्तुमान गुणोत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते किती आहे? बघा पाणी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे काही रेणुसूत्र जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते H2O असं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये H2 म्हणजे हे हायड्रोजन आहेत आणि हा ऑक्सिजन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही जे घटकाचं जे काही अणुवस्तुमान जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते त्याचं आपल्याला इथं गुणोत्तर विचारण्यात आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजनचं जे अणुवस्तुमान आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1 असते आणि ऑक्सिजनचं जे अणुवस्तुमान असते विद्यार्थी मित्रांनो ते 16 असते. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं H2 दिलेला आहे, म्हणजेच बघा इथं हायड्रोजनचे 2 अणू दिले आहेत. म्हणजेच काय असेल तर बघा हायड्रोजनचे 2 अणू देन भागेला बघा गुणोत्तर काढायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हायड्रोजनला अंशस्थानी घ्यावं लागेल. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू आहे, ज्याची किंमत जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्याचं अणुवस्तुमान जे आहे ती 16 इतकं आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग बघा याला 2ने 16ला 8चा भाग जाईल, 2 1 2 आणि 2 भागील 2 8 16 बघा. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते 1/8 म्हणजेच 1:8 असेल. म्हणजेच पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजनचे जे अणुवस्तुमानाचं जे गुणोत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 2 1:8 इतकं असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, पास्कल हे एकक कशाचं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पास्कल या एककाचा उपयोग कशाच्या मोजमापासाठी केला जातो? तर बघा याच्यामध्ये 4 आपल्याला ऑप्शन दिलेली आहेत. या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर असेल आपलं. तर बघा याचं आपलं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 दाब आहेत. तर पास्कल हे एकक विद्यार्थी मित्रांनो दाबाचे एकक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, CPU ची गती कशात मोजली जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे जे काही 5 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कम्प्युटरची असणार आहेत. तर बघा CPU ची गती जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ही कशात मोजली जाते? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळी. यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल, मेगाहर्ट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटची जी गती असते ती मेगाहर्ट्स या एककाद्वारे मोजली जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, ब्ल्यूटूथचा शोध हा कोणी लावला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा ऑप्शन 1 आहेत चार्ल्स सिमोनी, 2 आहेत पॉल ॲलन, 3 आहेत बिल गेट्स आणि 4 आहेत जॅप हॅटसन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल, जॅप हॅटसन यांनीच ब्ल्यूटूथचा शोध लावलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29,
जेमिनी हा AI टूल कोणी तयार केला आहे? तर बघा, जेमिनी हा जो AI टूल आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये वापरलेला असेलच. तर हा टूल कोणी तयार केलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 आहेत, गुगल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेमिनी हा AI टूल गुगल या कंपनीचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 बघा, Ctrl+Y जे विद्यार्थी मित्रांनो ही जी शॉर्टकट की आहे ही कशासाठी वापरली जाते? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे अनडू, ऑप्शन क्रमांक 2 आहे रिडू, ऑप्शन क्रमांक 3 आहे कट आणि ऑप्शन क्रमांक जे हे 4 आहे विद्यार्थी मित्रांनो जे की डिलीट आहेत. तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल रिडू. तर रिडू करण्यासाठी जे आहेत Ctrl+Y या शॉर्टकट कीचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 31 बघा, वेब पेज तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? वेब पेज जे असते विद्यार्थी मित्रांनो जे आपण वेबसाईटवर बघतो, तर ते वेब पेज किंवा ते वेबसाईटमधील जे काही वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो ते तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल HTML. तर बघा विद्यार्थी मित्रांनो HTMLचा जो उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो वेब पेज तयार करण्यासाठी जो आहे तो केला जातो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 32 बघा, प्रश्न क्रमांक 32 आहे नाशिकच्या लेण्यांना कोणत्या राजघराण्याने संरक्षण दिले होते? बघा नाशिकच्या लेण्यांना कोणत्या राजघराण्याने विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते संरक्षण दिलेले होते? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल सातवाहन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर सातवाहन या घराण्याने नाशिकचे जे काही लेण्या आहेत त्यांना संरक्षण दिले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 बघा, महात्मा गांधीजीने कोणत्या वर्षी चंपारण सत्याग्रह जो आहे तो केला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल जे की 1917 या वर्षी जे आहेत महात्मा गांधीजींनी विद्यार्थी मित्रांनो चंपारण हा सत्याग्रह केला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो कशासाठी केला होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34 बघा, पहिले मराठी वर्तमानपत्र हे कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये प्रसिद्ध झालेले पहिलं जे वर्तमानपत्र आहे जे विद्यार्थी मित्रांनो ते कोणतं आहे? तर बघा त्याचं 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे दर्पण, दुसरं केसरी, तिसरं समाचारपत्र आणि चौथं आहे विद्यार्थी मित्रांनो जनमत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 आहे दर्पण. हे जे वृत्तपत्र आहे हे भारतातील पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी मॉर्ले मिंटो कायदा हा पारित झाला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल 1909 या वर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, प्रश्न क्रमांक 36 आहेत विद्यार्थी मित्रांनो, जागतिकीकरणाचा भारतात कोणत्या क्षेत्राला जास्त फायदा झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये 1992 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो 1991 या वर्षी जे आहेत जागतिकीकरण झालेलं होतं. म्हणजेच भारताची जे काही आर्थिक सुधारामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक उखाजा ही जी संकल्पना आहे जे विद्यार्थी मित्रांनो जे आहेत ती मांडण्यात आली होती, ज्यामध्ये उ म्हणजेच उदारीकरण, खा म्हणजे खाजगीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण. तर यापैकी जे जागतिकीकरण आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या संकल्पनेचा भारतात कोणत्या क्षेत्राला जास्त फायदा झाला? तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल सेवा क्षेत्राला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जे काही ST कॅटेगरीची जी लोकसंख्या आहे ती किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल 10.42 कोटी इतकी लोकसंख्या जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते अनुसूचित जमातींची आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 39 आहे, दुसरी पंचवार्षिक योजनेचा जो काही कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो तो काय आहे? तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 आहेत 1956 ते 1961 या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो हा
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो आहे तो कालावधी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, MDG जी लक्ष्य आहेत ते कधी ठेवली गेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MDG ही जी लक्ष्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही भारतामध्ये कोणत्या वर्षी ठेवण्यात आली होती. तर बघा MDG म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, ते आहेत मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते भारतात कधी ठेवण्यात आली होती. तर बघा ही जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 2000 या साली जे विद्यार्थी मित्रांनो MDG जे लक्ष्य आहेत ते ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41 बघा. प्रश्न क्रमांक 41 पासून पुढील 5 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती यवतमाळ जिल्हा विशेषवर आधारित प्रश्न आहेत. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही आपली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा विशेष माहितीवर प्रश्न परीक्षेत विचारले जात असतात. तर बघा प्रश्न क्रमांक 41 बघा, यवतमाळ जिल्ह्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच यवतमाळ जिल्हा हा जिल्हा म्हणून कोणत्या वर्षी उदयास आला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते आपलं ऑप्शन क्रमांक 2 असेल. 1905 या वर्षी यवतमाळ जिल्ह्याची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती स्थापना झाली. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42 आहे. मांगलादेवीचे जे प्रसिद्ध मंदिर आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो, बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 3 नेर हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43 बघा, यवतमाळ जिल्ह्यातील जो काही प्रस्तावित जो काही रेल्वे मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो, जो रेल्वे मार्ग सुरू होणार आहेत आपला, ज्यापैकी विद्यार्थी मित्रांनो एक जे काही रेल्वे स्टेशन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील रेल्वे स्टेशन जे आहेत ते एक सुरू झालेले आहेत. ते कोणतं आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते कळंब हे रेल्वे स्टेशन आहे, हे सुरू झालेलं आहेत यावर्षीच. तर बघा हा जो रेल्वे मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे. तर बघा यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 1 वर्धा नांदेड हा रेल्वे मार्ग जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हा आपला यवतमाळ जिल्ह्यातील प्रस्तावित रेल्वे मार्ग आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44 यवतमाळ जिल्ह्यातील बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव कोणते आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा आपला आजचा शेवटचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी बघा आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर असेल 7. ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे हे काही IMP आणि महत्त्वपूर्ण काही प्रश्न आहेत जे की येणाऱ्या 13 आणि 15 तारखेला जे काही परीक्षा असणार आहेत आणि कुणाची 14 तारखेला सुद्धा असेल त्यांच्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढील जो काही व्हिडिओ असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल आणि गणित व बुद्धिमत्ता असेल, या 4 विषयाचे जे काही 45 प्रश्नाचा जो व्हिडिओ आहे तो लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तर अधिक माहितीसाठी आणि पुढील माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.